अजित पवार यांच्या घरासमोर झालेली अघोरी पूजा आणि नेमकं त्याच दिवशी भोंदूबाबांचा ठाण्यातील हॉटेलमध्ये मुक्काम हा अनेक शंकांना जन्म देतो। 18 तारखेला अगदी 34 सेकंदात खरात्याच्या खात्यावरती झालेले 6 मोठे व्यवहार आणि अपघाताच्या आधी आणि नंतर झालेली पैशाची प्रचंड उलाढाल। अजित पवारांच्या अपघातापूर्वी 27 ते 31 जानेवारी दरम्यान समता पतसंस्थेतून झालेला अफाट आणि संशयास्पद पैशाचा पाऊस। सध्या महाराष्ट्रात भारतामध्ये चर्चेत असलेला विषय हा कॅप्टन खरातचा। अंजली दमानिया यांच्या गौप्यस्फोटानंतर बड्या राजकीय नेत्यांची नावे लपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर करून त्याचा आवाज कायमचा दाबला जाणार का, हा उपस्थित झालेला सर्वात मोठा प्रश्न आहे। हे जर नाव उलगडायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग फाईल बंद करण्याचा मार्ग म्हणजे खरातचा एप्स्टीन करणं। एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या वरिष्ठ नेत्यांचे खराताशी असलेले वारंवारचे संभाषण आणि त्यातून निर्माण होणारा राजकीय संशय। शिंदे गट हा त्यांच्या जवळ का होता? 2 कुबड्या हटवण्याची वेळ आली आहे या एका नेत्याच्या वक्तव्याचा संदर्भ घेत अजित पवारांचा अपघात हा एक मोठा राजकीय षडयंत्राचा भाग तर नाही ना, अशी जनतेच्या मनात कुजबूज। नमस्कार मंडळी, राजकारण म्हणजे केवळ सत्ता आणि खुर्चीचा खेळ राहिला आहे का, की सत्तेच्या या सारीपाठावर कोणाचाही बळी देण्याची तयारी आता पडद्यामागे सुरू झाली आहे का? आज आपण अशा एका प्रश्नाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत जिथे महाराष्ट्राचा राजकीय भूकंपाची आता नांदी ठरली आहे। अजित पवार राज्याच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ, त्यांच्या घरासमोर अघोरी पूजा होते आणि योगायोग पहा त्याच दिवशी भोंदूबाबा अशोक खरात हा ठाण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला असतो। हा निव्वळ योगायोग म्हणायचा आहे की एक मोठी राजकीय षडयंत्राची क्रूर पटकथा म्हणायची, हे पाहणं गरजेचं आहे। आकडेवारी पाहून तुमचे डोळे देखील विस्फारतील, कारण 18 तारखेला घड्याळाचा काठा अवघे 34 सेकंद पुढे सरकतो, तोच भोंदूबाबाच्या बँक खात्यात तब्बल 6 वेळा पैशांचा पाऊस पडतो। अजित पवारांच्या अपघातापूर्वी आणि नंतर भोंदूच्या खात्यावरून कोट्यावधी रुपयाची माया इकडून तिकडे फिरवली जाते। 27 ते 31 जानेवारी या दरम्यान समता पतसंस्थेमध्ये अचानक अशी कोणतीही उबेरी स्थापन झाली की अफाट उलाढाल या ठिकाणी झाली। हा पैसा कुणाचा, कुठून आला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावरून आला? अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचं वाभाडे काढले आहे। पण आता प्रश्न असा पडतोय की पोलीस या धागादोऱ्यांपर्यंत पोहोचणार की त्याआधीच या भोंदू खरातचा एन्काउंटर करून या प्रकरणावरती कायमचा पडदा टाकला जाणार? आता मला जी माहिती मिळतीये की 27 ते 29, 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन या समता पतसंस्थेत झालेल्या आहेत। ही भीती आम्हा सगळ्यांनाच आहे, पहिल्यापासून आहे। कारण हे जर नाव उलगडायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग फाईल बंद करण्याचा मार्ग म्हणजे खरातचा एप्स्टीन करणं। बड्या धेंडांची बाहेर नावे येऊ नये, पुढची नावे समोर येऊ नयेत यासाठी खराताचं तोंड कायमचं दाबलं जाणार आहे का? कारण तपासाची सुई ज्या दिशेने फिरत आहे ती दिशा सामान्य नाही। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळपास सर्वच वरिष्ठ नेते आणि मंत्री याच अशोक खरातांच्या नजीक होते। खरात आणि या नेत्यांमध्ये अनेक वेळा फोनवरती तासन तास काय खलबत शिजत होती। मग अंजली दमानियांचा आजचा हा इशारा नेमका कुणाकडे आहे? भोंदू अशोक खरातचे प्रकरण उघडे करण्यामागे नेमकी कोणती खेळी खेळली जात आहे? अजित पवारांच्या त्या गूढ अपघातात सत्तेतील कुणाचा हात तर नाही ना, हे पाहणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एक वाक्य मोठ्या दिमाखात घुमलं होतं, महाराष्ट्रातील 2 कुबड्या हटवण्याची वेळ आली आहे। आज एक कुबडी म्हणजेच अजित पवार अस्तित्वात नाही, मग तो अपघात म्हणजे याच भयानक राजकीय कटाची पहिली पायरी होती का? आणि आता दुसरी कुबडी हटवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? जनतेच्या मनात संतापाची आणि संशयाची लाट उसळली आहे, कुजबूज सुरू झाली आहे। पडद्यामागे हे सूत्रधार कोण आहे? सत्तेच्या या अघोरी सारीपाठावर आता कुणाचा बळी जाणार? वेळ आली आहे या खोट्या मुखवट्यांना टराटरा फाडण्याची आणि सत्याचा लख प्रकाश महाराष्ट्र समोर आणण्याची।
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा. तोपर्यंत पाहत राहा महासागर न्यूज.